धनंजय मुंडे रात्रीपासून मुक्काम ठोकून भगवानगड कुणाच्या पाठीशी? महंत नामदेव शास्त्री यांचं मोठं वक्तव्य. संकटात प्रत्येकाला देव आठवतो. सध्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर चोहोबाजूंनी आरोपींच्या फैरी झडत आहेत आणि एकामागून एक आरोपांचे बॉम्बगोळे त्यांच्यावर डागण्यात येत आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादांनी त्यांच्यासाठी भुईकोट केल्याचं विरोधकांचं मत आहे. सर्व बाजूंनी कोलाहल माजलेला असताना मंत्री धनंजय मुंडे हे भगवानगडाला शरण गेले आहेत. DPDCची बैठक झाल्यानंतर ते तडक भगवानगडावर मुक्कामी पोहोचले. त्यांनी महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली, त्यांच्याशी सगळ्या बाबींवर हितगुज केले, त्यांच्या भावना व्यक्त केल्या, आपबीती सांगितली. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता भगवानगड कोणाच्या पाठीशी उभा राहिला याची राज्याला उत्सुकता लागलेली आहे. कित्येक हजार काळातील इतिहासाचा धांडोळा घेतला तर राज्यसत्तेला धर्मपीठाची आवश्यकता असतेच, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मानवी इतिहासात राजकीय व्यक्तींना अगाध शक्तीचं पाठबळ हवंच असतं आणि त्याच न्यायाने मंत्री धनंजय मुंडे यांनी काल भगवानगडावर मुक्काम ठोकला आणि त्यांची व्यथा, त्यांची बाजू, त्यांच्यावरील बालंट आरोप याविषयी त्यांनी महंतांशी चर्चा केली. हो, तास 2 तास आम्ही दोघं बोललो, व्यवस्थित राजकीय बोललो, सामाजिक बोललो, आध्यात्मिक बोललो. 2-2.5 तास चर्चा झाली त्यांची. त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला आम्ही आणि सगळं समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे आणि पक्षाचे सगळे नेते ज्याचे बालमित्र आहेत, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं, असं मला वाटतं. कारण की इतक्या वर्षापासून तो जवळ आहे, गोपीनाथरावांचा पुतण्या आहेत, सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे. त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवतंय असं मला वाटतंय. पण यात नुकसान आमच्या संप्रदायाचं इतकं झालं की गेल्या 700 वर्षापासून जातीवाद नसावा या मताचे ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि जातीवाद नष्ट करत करत आलेला काही राजकीय स्वार्थी लोकांनी पुन्हा तो उफळून आणला. तो म्हणजे संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरले असं मला वाटतंय. जाती सलोखा नष्ट होत चाललेला आहे असं वाटतंय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.